मी अगर फुलगावला आलो कसं त्यासाठी व्हिडिओ पुरा पहा. म्हणून तुला गावाला लागते आई नवलं करणे का तो करणे आताच्या गावाला जाऊन ये म्हणे. घरी कॅश होतो नाही त्याच्यानं मला मग ATM मध्ये लागलं. मी आलो मग ATM मध्ये आलो ना ATM मधून काढलं मी पैसे आणि ATM घेतला ना मी. ते आपला शिवाजी चौक. मी चाललो होतो साक्षी मॉल शॉपवर. मला घ्यायचं तर जिओचं सिम कार्ड मला एअरटेल सिम तिथं चालू. मी आलो साक्षी मॉल शॉपवर. मी कोणा सिम जिओ का मग सिम काढत होते तर भैया आला मग भैयानं दिला मला सिम म्हणून घेतला मग मी सिम आणि मी निघालो सीधा रेल्वे स्टेशनकडं. आपलं बन्नेरा स्टेशन तर बाहेरचं दिवसांदिवस लय मोठं उरलं स्टेशन आहे बन्नेरा स्टेशन. तिकडे नवीन वाल्याचं काम चालू आहे, लवकरच चालू आहे ते. मी चाललो तर तिकीट घरकडे. मी आलो मग तिकीट घर पैसे तर भाऊनं दिले मग मला तिकीट काढून दिले. मग त्यांना तिकीट मला घेतले पैसे त्यांना दिले मला तिकीट आणि मी चाललो स्टेशनच्या अंदर. आता पोलिसांनी पकडलं तर काही ना काही काणं झालं समजे. शालीमार ट्रेन निघून गेली त्याच्यानंतर मला महाराष्ट्रात जायला लागत आहे. मी आलो ब्रिजवरून जाता तर मी मरतो ब्रिजच्यावरून कसं पाण्याला दिसतं पाहून घ्या भावांना बन्नेरा स्टेशन. मी आलो मग चालत वरता आता आलो बा मग वरता आता चालत आता वरता आता आपण लिफ्टनंच जाऊ. चला लिफ्ट पाशी चाललो आता मी. आली लिफ्ट आता लिफ्ट मी खाली जातो. आलो मी लिफ्टमध्ये आणि लिफ्टमध्ये थोडं एडेचाले केलं आता केस बरोबर करून मी आल्यावर बा खाली पण जास्त काही गर्दी दिसून राहिली म्हणजे मला गाडी उद्या ट्रेन यायचीच आहे अजून. मी चाललो तर समोर कारण की आपलं जनरेटर डबे समोर आहे. मागं जागा नाही भेटत ना त्याच्यानं मग समोर जायला लागतं आपल्याला. निघालीच नाही अजून टाईम होता तरी थोडं बसलो मी दौरी तिथे ट्रेनच आली आणि महाराष्ट्र एक्सप्रेस आणि आता मी चाललो समोर जनरलच्या डब्यापाशी. मी चाललो होतो समोर पळत आलो रपकन ट्रेन पकडली मी. त्यांना स्टेशनवर ट्रेन थांबली नाही लवकरच निघाली ट्रेन तिथून. आलो रो फुलगाव नव्हतं चाललो मी बस स्टॉपकडं. किती दिवसाचं काम चालू अजून खतमच नाही झालं. आज इकडून ब्रिज कडून चाललो मी कोण नाही तर मग मी तिकडून जात असतो इंजिन समोरून. तिथे तिकीट चेक करते त्याच्याने तिकीट पहिले हातात काढून घेतले मी. पैसे आलो तर लिफ्टमध्ये पहिले लोक चाललं गेलं मग मला थांबा लागलं. आलो मग लिफ्टमध्ये ना तर मी चाललो वरतं. भावानं बहिणीनं आपल्या आयडीला फॉलो करून घ्या याच्याने खतरनाक व्हिडिओ येणार आहे अजून. फॉलो करा ना मग. तर चला मित्र भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्यासोबत जोडून राहा.